बीज संस्कार. हा, तुम्हाला कळत नाही का? मराठी सांगतो. सीड ट्रीटमेंट. आत्ता कळलं, आत्ता कळलं. बीज संस्कारम. तुम्ही बीजोपचारही म्हणता, बीज संस्कारही म्हणता, अजून काय म्हणतात? बीज प्रक्रिया. हा खतरनाक शब्द आहे. मला सांगा, प्रक्रिया म्हणजे काय? टमाटे कापणे आणि कढईत त्याला काय म्हणतात? आज बी कापता का हो? कोण शब्द आणला? हा कोणता शाळा आहे? आपण काय करायचं? बीज संस्कारम. काय करायचं? बीज संस्कार. योग्य शब्द वापरला पाहिजे. मराठीचा खून करू नका. मराठीचा खून करणारे मराठीवालेच आहे आणि त्यातल्या त्यात पुणेकरी जास्त आहे इथं बसलेले सोडून. बीज संस्कारासाठी बीजामृत. बीजामृत. बीज संस्कारासाठी बीजामृत. लिहा. 100 किलो बीज संस्काराकरिता 100 किलो बीज संस्काराकरिता 20 लिटर पाणी घ्या. 20 लिटर पाणी घ्या. 20 लिटर. त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र टाका. 5 लिटर गोमूत्र टाका. किती लिटर? 5 लिटर. देशी गाईचंच गोमूत्र पाहिजे. लिहा. त्यामध्ये 5 किलो देशी गाईचं शेण टाका. 5 किलो देशी गाईचं शेण टाका. आणि 50 ग्रॅम खाण्याचा चुना टाका पाण्यात भिजवून. 50 ग्रॅम खाण्याचा चुना. 50 ग्रॅम. कळीचा चुना. हा, कळीचा चुना विकत आणायचा नाही पण वापरायचा आहे. आलं का लक्षात? कळीचा चुना विकत आणायचा नाही पण वापरायचा आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? 0 बजेट आहे. विकत आणायचं नाही. आपल्या शेतामध्ये 2 प्रकारच्या चुनखड्या असतात. एक पांढरी चुनखडी असते, एक काळसर असते. काळसर नाही घ्यायची, पांढऱ्या चुनखड्या जमा करायच्या. त्याला काय करायचं? बारीक करायचं आणि 50 ग्रॅम पावडर टाकून. काही काही शिवार कसं असतं? खोल काळं असतं. काळीशार माती असते, सपाट चिकन माती असते. त्या ठिकाणी चुनखड्या मिळत नाही. पण गावामध्ये नदी नाले असतातच. नदी नाल्यामध्ये शंख शिंपले असतात ना. शंख शिंपले जमा करायचे. त्याला काय करायचं? पावडर बनवायची आणि 50 ग्रॅम वापरायची. चुना विकत आणायचा नाही आणि विकत आणून त्याला पैसे द्यायचे नाही. त्याला काय लावायचा? चुना लावायचा. आलं का लक्षात? द्या 50 ग्रॅम चुना आणि मग त्याला काडीनं ढवळा. सवेगतीनं. अपसवे नाही, सवेगतीनं त्याला काढून ढवळायचं. स्टीर इट वेल बाय द स्टिक. काढून ढवळायचं क्लॉकवाईज. ढवळलं. पोतं झाका. पोतं झाका. रात्रभर ठेवा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी फवारणी आपलं संस्कार करा. दुसऱ्या दिवशी बीजोपचार करा, बीज संस्कार करा. आता लिहा. ग्रामीणी कुळातले
सगळे पिकं, ग्रामिणी कुळातले सगळे पिकं, त्याला म्हणतात तृणवर्गीय. तृण म्हणजे गवत, ज्याचे गवतासारखे पानं आहेत ते सगळे पिकं. लिहा. ज्वारी, हा, मी जे फॉर्म्युला सांगितला तो लिहा. काय दिलं? हा, ग्रामीणी कुळातले सगळे म्हणजे कोणते? तृणवर्गीय, गवताचे पात्यासारखे ज्याचे पान आहे. लिहा. बाजरी, ज्वारी, ज्वारी, बाजरी, धान, गहू, ज्वारी, बाजरी, धान, गहू, मका, नाचणी, नाचणी, भगर, सावा, भगर. भगर माहित आहे? वा, ते माहित असणारच. एकादशीला, एकादशी दुप्पट खाशी. कशाला एकादशी? एवढं मोठं खातात एकादशीला, म्हणजे इथं बसलेले सोडून. तर नवनी, कोदो, कुटकी. कोदो कुटकी आहे का कोणाकडे? कोणाकडे आहे कोदो कुटकी? कोणाकडेच नाही. कमाल आहे, कमाल आहे, कमाल, कमाल आहे. नवनी, कोदो कुटकी पौष्टिक, नाचणी एवढीच पौष्टिक. दम राहतो खाल्ल्यानं, भाकर खाल्ल्यानं दम राहतो. ते बी आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही आता बहुतेक जास्तीत जास्त जाती आम्ही शोधल्या आहेत गावरानी, या सगळ्याच तृणधान्याच्या. आणि दक्षिण भारतामध्ये आमचे डेपो आहेत, बीज डेपो. तिथून सगळ्या शेतकऱ्यांना वाटप होतं. आपण इथं सुद्धा देऊ. तुम्ही गव्हाच्या 2 पोळ्या खा आणि नाचणीची किंवा नवनीची किंवा कोदोची अर्धी भाकर खा, पोट भरेल आणि ताकद येईल. इतकं पौष्टिक आहे ते, आजार येत नाही. ते आम्ही बी तुम्हाला देऊ. झालं हे पिकं. हा, किंवा तेलबिया लिहा. किंवा तेलबिया, किंवा तेलबिया. तेलबिया, तेलाच्या बिया म्हणजे ऑइल सीड. त्याला काय म्हणतात? जवस आहे, सरकी आहे, मोहरी आहे, सूर्यफूल आहे, तीळ आहे, करडी आहे, काळं आहे. बारकं काळं कोणाकडे आहे? बारकं काळं, बारकं काळं तुमच्याकडे आहे का? एकच मिळालं बारकं काळं, अतिशय चांगलं चटणीला, तेलाला. हा, तुमचं भुईमुग सोडून सोयाबीन सोडून द्या. भुईमुग आणि सोयाबीन सोडून, भुईमुग आणि सोयाबीन सोडून. झालं? आता लिहा. यापैकी जे पीक घ्यायचं आहे, यापैकी जे पीक घ्यायचं आहे, म्हणजे कोणतं एक पीक घ्या का तुम्ही? जे पीक तुम्ही निवडलं त्याचं बियाणं घ्या, त्याचं बियाणं घ्या. झालं? थोडं पसवा, बियाणं थोडं पसवा, थोडं त्याला स्प्रेड आउट स्लाइटली, थोडं पसवा हाताने, आणि त्यावर अंदाजानं बीजामृत शिंपडा. अंदाजानं बीजामृत शिंपडा. अंदाजानं बीजामृत शिंपडा. बीजामृत तयार केलेलं त्या बियावर. आता बघा, तुम्ही मनाला आदेश दिला की 10 किलो बी आहे, 10 किलोला पाहिजे तेवढंच बीजामृत शिंपड. बोट तेवढंच शिंपडतात, कमी जास्त नाही. आदेश मिळाला का?
काही मोजा लागत नाही किती ग्रॅम. आपल्या माऊल्या स्वयंपाक करतात, 10 लोकांचा स्वयंपाक आहे तर तिखट तेवढंच टाकतील, अजिबात तिखट होणार नाही, फिकी होणार नाही. आणि 100 लोकांचं झालं तर तेवढंच अंदाजानं टाकते. कधी भाजी बिघडते का? बिघडते का? अंदाज. अंदाज. मन लक्षात ठेवा, मन अतिशय गुलाम आहे. तुम्ही त्याला कमांड दिली, त्याला आदेश दिला की तो तुमच्याप्रमाणे वागतच आणि ते घडतच. फक्त मनावर कमांड देण्याची क्षमता तुमची पाहिजे. आपण त्याला सांगायचं, अंदाजानं टाकायचं. हा झालं. मग या हाताने चोळा, दोन्ही हाताने बियाणं चोळा, दोन्ही हाताने बियाणं चोळा. सावलीत सुकवा आणि पेरा. सावलीमध्ये सुकवा, वाळवा आणि पेरणी करा. झालं. कोणकोणते वाण आहे? तृणवर्गीय आणि तेलवर्गीय आहे ना. आता लिहा डाळी. डाळी म्हणजे कडधान्य. मूग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, मसूर, जे काही कडधान्य आहे ते सगळे, चना, कडधान्य. तुम्ही कडधान्य म्हणता का काय म्हणताय? कडधान्य. कडधान्य. चला, पाहिजे त्या पिकाचं कडधान्याचं बी घ्या. लिहा, जे निवडलेल्या पिकाचं बी घ्या, कडधान्याचं. निवडलेल्या पिकाचं कडधान्याचं बी घ्या. थोडं त्याला पसवा, थोडं पसवा. अंदाजानं बीजामृत शिंपडा बियावर. त्या बियावर अंदाजानं बीजामृत शिंपडा. आता हे वाक्य महत्वाचं आहे, वाक्य महत्वाचं आहे. कडधान्याचे टरफल अतिशय बारीक असतात. लिहा, कडधान्याच्या बियाचे टरफल अतिशय पातळ असतात. म्हणून दोन्ही हातांनी घासू नका. डोंट रब द सीड बाय बोथ हँड. दोन्ही हातांनी घासू नका. तर दोन्ही हातांनी घासू नका. तर दोन्ही हाताचे बोट पसरून घ्या. स्प्रेड आउट द फिंगर. दोन्ही हाताचे बोट काय करा? पसरा. आणि बोटांनी हळूच खाली वर करा. बोटांनी काय करा? हळूच खाली वर करा. म्हणजे टरफलाला धक्का बसणार नाही आणि बीज संस्कार होऊन जाईल. बोटांनी काय करायचं? हळूच खाली वर करायचं. सावलीमध्ये सुकवा आणि पेरा. सावलीमध्ये सुकवा आणि पेरा. आता हे झालं कडधान्य. भुईमुगाच्या दाण्याचे टरफल कसे असतात? तो त्याच्यापेक्षा पातळ असतात. धक्का जरी लागला तरी आहे ना, नाजूक नाजूक असतात. आणि म्हणून त्यांना सुद्धा घासायचं नाही. लिहा, सोयाबीन आणि भुईमुग यांचं बी, सोयाबीन किंवा भुईमुग यांचं बी जेवढं वजन असेल बियाचं, बियाचं जेवढं वजन असेल त्या वजनाच्या 10%, त्या वजनाच्या 10% घनजीवामृत, त्या वजनाच्या 10% घनजीवामृत. म्हणजे 10 किलो असलं तर किती घनजीवामृत? 1 किलो है ना. त्याच्यावर पसवा. बियावर हाताने शिंपडा, पसवा. आणि बोट फैलवून द्या.
दोन्ही हाताची बोटं काय करा, फैलवून द्या, विस्तार करा आणि हळूच वर खाली करा. काय करा, हळूच वर खाली करा. त्याचा बीज संस्कार होऊन जातो. हळूच वर खाली करा. झालं. आता लिहा उसाची टिपर. टिपर म्हणता का, काय म्हणता? उसाचं बेणं. उसाचं बेणं तसेच केळीचे कंद. केळीचे कंद. केळी केळी बनाना. बनाना म्हटलं म्हणजे लगेच कळतं. केळी म्हटलं का कळत नाही. केळीचे कंद. हळद अद्रकाचे कंद. हळद अद्रकाचे रायझोम. बेणं, हळद अद्रकाचं बेणं. आलू. यापैकी जे निवडलं ते, यापैकी जे पीक निवडलं त्याचं बेणं एका बांबूच्या टोपल्यात घ्या. बांबूच्या टोपल्याला काय म्हणता तुम्ही? असली टोपलं म्हणतो ना. हा, बांबूच्या टोपल्यात घ्या. टोपल्या सकट ते बेणं बीजामृतात बुडवा. टोपल्या सकट, बेण्या सकट ते टोपलं कशात बुडवा? बीजामृतामध्ये. 10 सेकंद, फक्त 10 सेकंद. आणि काढा, लावणी करा. काढा, लावणी करा. ते टोपलं काढायचं, लावणी करायची. झालं. आता लिहा भाजीपाल्याचं बी. लिहा भाजीपाल्याचं बी पाकिटातून बाहेर काढा. भाजीपाल्याचं बी पाकिटातून बाहेर काढा. त्याला चांगल्या पाण्यानं धुवून घ्या. त्याला पाप लागलेला आहे, विष लागलेला आहे. चांगल्या पाण्यानं धुवून घ्या. सावलीत सुकवा. नंतर बीजामृत चोळा. सावलीत सुकवा. पाण्याने धुतल्यानंतर सावलीत सुकवा. नंतर बीजामृत चोळा. बीजामृताचा संस्कार करा हाताने आणि रोपवाटिकेमध्ये पेरणी करा. आणि रोपवाटिकेमध्ये पेरणी करा किंवा सरळ पेरणी करा. झालं. आता लिहा रोप. रोप. धान, कांदे, झेंडू. धान, कांदे, झेंडू, मिरची, टमाटर, वांग. मिरची, टमाटर, वांग. फुलकोबी, पानकोबी, ब्रोकोली. फुलकोबी, पानकोबी, ब्रोकोली. म्हणजे ज्यांचं रोप आपण तयार करतो ती सगळे पिकं. हा, यांची रोप वाटिकेतून, यांची रोप वाटिकेतून लावणीच्या वेळी उपडल्यानंतर, यांची रोप वाटिकेतून लावणीच्या वेळी उपडल्यानंतर रोपांची मुळं बीजामृतात बुडवा. डिप द रूट्स इन द बीजामृतम. बीजामृतात रोपाची मुळं बुडवा आणि पुनर्लावणी करा.
अख्खं शरीर नाही, काय बुडवायची? मूळ बुडवायची. आता लिहा कलम. कलम, द्राक्षाची काडी, द्राक्ष, गुलाब, पानवेल, रताळ, ज्या वेली लावतो ना आपण, किंवा शेवगा, शेवग्याची काडी, गिरीपुष्प त्याची काडी. गिरीपुष्प म्हणजे ग्लिसिडिया. ग्लिसिडिया जे काही स्टिक मटेरियल आहे, काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो? काठी. काठी, ठीक आहे. लिहा. हे सगळं स्टिक मटेरियल ज्या पिकाचं घेतलं ते बांबूच्या टोपल्यामध्ये घ्या. बांबूच्या टोपल्यामध्ये घ्या आणि टोपलं बीजामृतात बुडवा आणि लावणी करा. टोपलं बीजामृतात बुडवा आणि लावणी करा. लिहा. फळ झाडांच्या बिया. फळ झाडांच्या बिया सुद्धा बीजामृतात बुडवा आणि लावणी करा. बीजामृतात बुडवा आणि लावणी करा. लक्षात आलं का? आता आपण बघूया याचा परिणाम काय होतो. स्वयंपाकगृहाकडे बघू नका. आज जेवण मिळणार नाही. वेळ गमवायचा नाही. एक एक मिनिट महत्वाचा आहे. सगळं लक्ष तिकडे आहे. हे बघा, हे बी आहे. हा बियाचा पृष्ठभाग आहे. काय होतं? अचानक आभाळ येतं, मेघ येतात, म्हणजे ढग येतात आणि हवा सुटते, वातावरणातली आर्द्रता वाढते. तर या येणाऱ्या हवेसोबत ज्या बिमारी निर्माण करणाऱ्या बुरशी आहेत, रोग निर्माण करणाऱ्या बुरशी आहेत, त्यांची बीजांड वाहून येतात. जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे, म्हणजे रोग निर्माण करणारे जीवाणू आहे, त्यांच्या पेशी वाहून येतात आणि हवेत आर्द्रता असल्यामुळं त्या बियाच्या पृष्ठभागावर चिपकतात. आता हे राक्षस आहे, हे रोग निर्माण करतात आणि तुमचे खिसे कापतात. यांचं नियंत्रण केलं नाही, बीज संस्कार केले नाही, आहे तसे बी जमिनीत टाकले, ओलावा मिळाला की हे जीवाणू आपली संख्या वाढवतात जमिनीमध्ये. आणि संख्या वाढली की मुळीतून घुसतात, रोपाच्या मुळीतून घुसतात आणि सगळ्या पानामध्ये खेळतात, पसरतात. आणि मग काही दिवसांनी आपल्याला दिसतं की पानाच्या शेंड्यावर एक लाल पिवळा काळा डाग आहे. पुढं मग पानाच्या काठावर एक दोन डाग दिसतात. मग पुढं मधात डाग दिसतो, डागाचा आकार वाढतो, पान पिवळं पडतं आणि नुकसान होतं. संध्याकाळचं जेवण मिळेल. ठीक आहे, चांगलं आहे.
आणि लक्षात ठेवा, मग याला काय म्हणतात? सीड बोर्न डिसीसेस, म्हणजे मुळीच्या वाटे निर्माण होणारे रोग, अतिशय घातक आहे. आणि म्हणून आपण जीवामृताच्या बीजामृताच्या माध्यमातून यांना नायनाट करत आहोत. आपलं देशी गायचं शेण सर्वोत्कृष्ट बुरशीनाशक आहे, उत्कृष्ट बुरशीनाशक. या बुरशीचं नायनाट कोण करेल? बीजामृतातलं शेण करेल. जे जंतू आहेत, देशी गायचं गोमूत्र अद्भुत जंतुरोधक आहे, अद्भुत. ते नियंत्रण कोण करेल? बीजामृतात आपण काय वापरलेलं आहे? गोमूत्र वापरलंय. आणि जेव्हा शेण गोमूत्र एकत्र येतात तेव्हा त्यांची आम्लता वाढते. ती आम्लता कमी करण्यासाठी, पीएच व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी आपण काय वापरलेलं आहे? चुना वापरलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बीजामृताचा संस्कार करता तेव्हा हे सगळे दुश्मन काय होतात? नष्ट होतात आणि आपलं पीक निरोगी राहत. तुम्ही पाकिट आणता बियाचं, त्या लिहिलं असते 55% उगवण क्षमता लिहिलं असते ना. का बा 55 का? 90 का नाही? त्याला कारण आहे. त्याला कारण बियाच्या आतमध्ये असे रसायन असतात, असे रासायनिक तत्व असतात जे अंकुरणाला रोखतात, उगवण्याला रोखतात. त्यांना म्हणतात अँटी जर्मिनेटिंग अफ्लाटॉक्सिन्स. अँटी जर्मिनेटिंग अफ्लाटॉक्सिन्स म्हणजे अंकुरणाला, उगवण्याला रोखणारे तत्व. आणि म्हणून तुम्हाला 55% वर 60% वर उगवण क्षमता मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही बीजामृत संस्कार करता तेव्हा आतले आपलं टॉक्सिन्स पूर्ण न्यूट्रल होतात आणि तुम्हाला 90% वर उगवण क्षमता असते, 90% वर. आणि म्हणून बीजामृताचा संस्कार करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण भुईमुंग पेरतो, चना पेरतो आणि 1 महिन्यानं जाऊन बघा काही झाडं मलून झालेले आहे आणि गळून पडलेलं आहे ना, दिसतं ना. ते झाड उपडा, तुम्हाला दिसेल मुळी काय केलेली आहे? सडलेली आहे. हे सडवण्याचं काम मुळीचं 2 जीवाणूंचे प्रकार करतात. खतरनाक जीवाणू आहे. पहिल्याचं नाव आहे फिज्युरियम आणि दुसऱ्याचं आहे सुडोमोनास. बीजामृताचा संस्कार केला की या फिज्युरियमला नष्ट होण्याची क्षमता असलेले जीवाणू त्यामध्ये असतात आणि ते याला नष्ट करतात आणि एकही झाड तुम्हाला मेलेलं दिसणार नाही. बीजामृताचा संस्कार केला, घनजीवामृत दिलं, एकही झाड तुम्हाला मेलेलं दिसणार. कधी कधी झाडाला फायटोप्थोराचा त्रास होतो, म्हणजे डिंक वाहतं खोडातून. मोसंबीला, संत्र्याला याला म्हणतात गमोसिस. याला कारण आहे की झाडाच्या मुळीजवळ एक राक्षस फंगस आहे, बुरशी आहे, ज्याला त्याचं नाव आहे फायटोप्थोरा. हा काय करतो? मुळ्याला सडवून टाकतो. परंतु या फायटोप्थोराचा विनाश करणारा आपला मित्र फंगस आहे, त्याचं नाव आहे ट्रायकोडर्मा. आणि हा ट्रायकोडर्मा आपल्या बीजामृतात असतो, देशी गायच्या आतडीत असतो. आपण संस्कार केले की फायटोप्थोरा नष्ट होतो आणि आपल्या झाडावर कोणताही त्रास होत. आणि म्हणून बीजामृतात संस्कार, घनजीवामृत पेरणे आणि जीवामृत देणे, हे 3 संस्कार अत्यंत महत्वाचे. आता मला सांगा, बीजामृत बनवायला आपण काही विकत घेतलेलं? चुना सुद्धा विकत आणलेला आहे ना. जीवामृत बनण्यासाठी बेसन आणि गूळ. ऊसाचा रस, तुमच्याकडे ऊस आहे ना, त्याच्यामुळे तोही विकत आणण्याची आवश्यकता. गूळ आपल्याला घरी तयार करता येतो. गूळ कारखान्यातच केला पाहिजे असं नाही.
आपल्या घरी सुद्धा गुळ तयार करता येतो. फक्त ते 250 रुपयाची मशीन आणली रस काढायची, रस काढला, कढई मोठी असतेच आपल्या घरी, कढईत रस टाकला आणि त्याला पेटवून लावलं. जेव्हा उकळ आलं त्यावेळेस एक गावरानी भेंडी असतेच आपल्या, रानटी भेंडी, त्याचा रस थोडासा टाकला, नाही तर दूध टाकलं, मळी आपोआप बाहेर निघते. मळी काढून घ्यायची आणि चाचणी अवस्थेत आली की खाली ठेवून द्यायचं आणि लगेच एका कपामध्ये, एका प्याल्यात, नाही तर एका याच्यामध्ये भरायचं आणि थंड झालं की आतून मग तूप लावून भरायचं की मस्तपैकी भेंडी बाहेर निघते. त्याला काही विशेष टेक्निक नाही आहे. आपल्या घरचा नैसर्गिक गुळ घरी तयार करायचा, सुद्धा खायचा. रासायनिक गुळ खाल्ला तर डायबिटीज ज्याचा नसेल त्याला डायबिटीस होतो. रासायनिक शेतीतला गुळ खाल्ला, ज्याला डायबिटीस असेल त्याला नसेल तरी डायबिटीस होतो. आणि नैसर्गिक शेतीतली काकवी गुळ खाल्ला तर ज्याला डायबिटीस असेल त्याला डायबिटीस होत नाही, दुरुस्त होऊन जातो. इतका सुंदर गुळ आपल्या घरी तयार करता येतो. आणि मग बेसन, आपल्या ऊसामध्ये कडधान्य लावायचं आहे ना, प्रत्येक पिकामध्ये कडधान्य लावायचं, द्राक्षामध्ये लावायचं, डाळिंबामध्ये लावायचं. कसं करायचं आपण उद्या पाहणार आहोत. म्हणजे काही विकत आणलेलं नाही, 100% झिरो बजेट. पण जेवणाचं झिरो बजेट नाही बरं का, जेवण तयार आहे आणि फक्त 1 तासामध्ये आपण परत येऊया. धन्यवाद. 2